त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे मैदानाच्या बाजूने चाललो होतो. तेवढ्यात माझी नजर तिच्यावर पडली. ती एकटीच ते करत होती. आजूबाजूला कोणीच नव्हतं आणि ती पूर्णपणे तिच्या कामात गुंतली होती. मी काही क्षण तिथेच थांबलो, कारण इतक्या मनापासून ती ते करताना मी पहिल्यांदाच पाहत होतो. जसजसं मी तिच्याकडे पाहत होतो तसतशी माझी उत्सुकता वाढत होती. मनात एकच विचार येत होता, ही एकटं एवढं कसं सांभाळत असेल? ती कधी पुढे जात होती, कधी मागे येत होती, कधी थांबून काहीतरी नीट करत होती आणि प्रत्येक वेळी तिच्या चेहऱ्यावर एकाग्रतेचं वेगळंच तेज दिसत होतं. तिला तसं पाहून माझंही ते मोठं होऊ लागलं. म्हणजे तिच्याबद्दलचं कौतुक, आदर आणि तिच्या मेहनतीबद्दलचा सन्मान. कारण दुरून पाहताना साधं वाटणारं काम प्रत्यक्षात किती कठीण असतं हे मला त्या दिवशी जाणवत होतं. शेवटी उत्सुकता आवरली नाही आणि मी तिच्याजवळ गेलो. तेव्हा समजलं की ती एकटीच गावाच्या स्पर्धेसाठी मोठं रांगोळीचं चित्र तयार करत होती आणि ते पाहून मी खरंच थक्क झालो. त्या दिवशी मी तिच्याजवळ गेलो तेव्हा ती अजूनही तिच्या कामात पूर्णपणे गुंतली होती. समोर पसरलेली रंगांची भांडी, हातावर लागलेला रंग आणि तिच्या चेहऱ्यावर दिसणारी एकाग्रता, हे सगळं पाहून मी काही क्षण शांत उभा राहिलो. तिने वर पाहिलं आणि हलकंसं हसली. फक्त पाहत उभा राहणार आहेस की मदतही करणार आहेस? तिच्या त्या प्रश्नावर मी हसलो आणि तिच्या शेजारी जाऊन बसलो. तिने मला काही रंग दिले आणि कोणत्या भागात काय करायचं ते सांगू लागली. सुरुवातीला मी थोडा गोंधळलेलो होतो, कारण एवढं मोठं चित्र तयार करणं माझ्यासाठी नवीन होतं. पण ती संयमाने प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होती. हळूहळू माझा आत्मविश्वास वाढू लागला आणि आम्ही दोघं मिळून ते काम करू लागलो. वेळ कसा जात होता ते कळत नव्हतं. कधी आम्ही रंग निवडत होतो, कधी एखादा भाग पुन्हा दुरुस्त करत होतो, तर कधी एखाद्या छोट्या चुकीवर हसत होतो. सूर्य मावळ तिकडे झुकत होता, पण आमचं काम अजून सुरूच होतं. आजूबाजूचे लोक थांबून आमचं काम पाहत होते. काही जण कौतुक करत होते, तर काही जण विचारत होते की एवढी सुंदर कल्पना कुणाची आहे? ती प्रत्येक वेळी हसून उत्तर द्यायची, आता ही फक्त माझी नाही, आमची आहे. हे ऐकून माझ्या मनात वेगळीच भावना निर्माण व्हायची. कारण सकाळी जिथे मी फक्त एक प्रेक्षक म्हणून होतो, तिथे आता मी तिच्या स्वप्नांचा एक भाग बनलो होतो. संध्याकाळी शेवटचे रंग भरताना आमच्या दोघांचे हात रंगाने माखले होते. थकवा होता, पण त्यापेक्षा जास्त समाधान होतं, कारण समोर तयार झालेलं चित्र आता जिवंत वाटत होतं. मी काही पावलं मागे जाऊन ते पाहिलं आणि नकळत माझ्या तोंडून निघालं, हे खूप सुंदर झालंय. ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, सुंदर गोष्टी एकट्याने नाही, सोबत केल्या की जास्त सुंदर होतात. त्या क्षणी माझी नजर तिच्यावर थांबली, कारण ती फक्त चित्रांबद्दल बोलत नव्हती, त्या शब्दांमध्ये आणखी काहीतरी होतं जे मला हळूहळू समजू लागलं होतं. स्पर्धेचा दिवस अखेर आला. गेल्या अनेक दिवसांची मेहनत, रंगांमध्ये घालवलेले तास आणि प्रत्येक छोट्या तपशिलावर घेतलेली काळजी आज सगळ्यांसमोर उभी राहणार होती. सकाळपासूनच मैदानात खूप गर्दी होती. विविध स्पर्धक आपापली कामं मांडत होते. परीक्षक प्रत्येक चित्र पाहत होते आणि माझं मन मात्र सतत धडधडत होतं. ती मात्र नेहमीप्रमाणे शांत दिसत होती, पण तिच्या डोळ्यातला उत्साह लपवत नव्हता. आम्ही दोघं आमच्या चित्रासमोर उभे होतो. लोक येत होते, थांबत होते, फोटो काढत होते आणि कौतुकाचे शब्द बोलत होते. ते सगळं ऐकून खूप आनंद होत होता. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. दुपार झाली आणि निकाल जाहीर करण्याची वेळ आली. संपूर्ण मैदान शांत झालं. सूत्रसंचालक एका मागोमाग एक क्रमांक जाहीर करत होते. तिसरा क्रमांक जाहीर झाला, दुसरा क्रमांकही जाहीर झाला आणि आमचं नाव अजूनही आलं नव्हतं. माझी धडधड वाढत चालली होती. तेवढ्यात पहिल्या क्रमांकासाठी आमच्या चित्राचं नाव जाहीर झालं. क्षणभर आम्हा दोघांनाही विश्वास बसला नाही. ती माझ्याकडे पाहत होती, मी तिच्याकडे पाहत होतो आणि पुढच्याच क्षणी आमच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. लोक आमचं अभिनंदन करू लागले, पण त्या सगळ्या गोंधळात माझं लक्ष फक्त तिच्याकडे होतं, कारण त्या यशामागे तिची मेहनत सर्वात जास्त होती. बक्षीस स्वीकारल्यानंतर आम्ही दोघं थोडं दूर जाऊन बसलो. संध्याकाळ होत आली होती. आकाशात मावळत्या सूर्याचे रंग पसरले होते आणि काही क्षण दोघंही शांत होतो. मग ती हळूच म्हणाली, माहिती आहे
त्या दिवशी तू आला नसतास तर कदाचित हे चित्र इतकं सुंदर झालंच नसतं. मी हसून उत्तर दिलं. आणि तू नसतीस तर मी कधीच सुरुवात केली नसती. हे ऐकून ती काही क्षण शांत राहिली. मग तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. त्या हसण्यात समाधान होतं आणि आनंद होता आणि एक वेगळीच जवळीक होती. त्या दिवशी आम्ही फक्त एक स्पर्धा जिंकली नव्हती तर एकमेकांवरचा विश्वास जिंकला होता. आणि मला जाणवलं, कधीकधी एखाद्या व्यक्तीला एकटं काहीतरी करताना पाहून सुरू झालेली उत्सुकता हळूहळू मैत्रीत बदलते. मैत्री आपुलकीत बदलते आणि मन नकळत ती व्यक्ती आपल्या आयुष्यातील सर्वात खास माणूस बनून जाते. त्या संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आम्ही दोघंही हसत उभे राहिलो. कारण आता पुढचा प्रवास कोण जिंकणार याचा नव्हता, तर तो एकत्र चालण्याचा होता.